नमस्कार मंडळी 16 वर्षाची मुलगी आणि 22 वर्षाचा मुलगा या दोघांमध्ये अनैतिक संबंध सुरू झाले आणि एके दिवशी यांनी सेक्सवर्धक गोळ्या घेतल्या. त्या ठिकाणी रात्रभर त्यांचा कार्यक्रम सुरू झाला. कार्यक्रमातून एवढं काही त्या मुलीच्या अंगातून रक्त गेलं की त्या मुलीचा शेवटी जीव गेला. संपूर्ण घटना उत्तर प्रदेशची सत्य घटना आहे. संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. काय आहे सत्य घटना हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो, मी गणेश ठाकरे, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. ज्या पद्धतीने अनैतिक संबंध असतील, प्रेम प्रकरण असतील, हे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. अशी जी घटना उत्तर प्रदेश या ठिकाणी घडलेली होती. लग्नाची लगबग होती. काही पाहुण्याच्या इकडे जे काही परिवार होता आणि ती काही मुलगी होती, लग्नाला जाणार होती. परंतु सर्वांची तयारी झाली होती. मुलगा असेल, त्या ठिकाणची आई असेल, त्या ठिकाणचा वडील असेल आणि त्या ठिकाणची बहीण असेल, सर्वांची त्या ठिकाणी तयारी झाली होती लग्नाला जाण्याची. लग्नाला तयारी झाली, परंतु मुलगी यायला तयार नव्हती. कारण तर मुलगीचा प्लॅन हा सुरुवातीलाच बनलेला होता. मुलगी लग्नाला पाहुण्याच्या यायला तयार नव्हती आणि त्यानंतर एक लहान मुलगी त्या मुलीला सोबती म्हणून दिली आणि हे सर्व कुटुंब त्या ठिकाणी बाजूच्या गावाला लग्नाला गेलं. लग्नाला गेलं असताना या मुलीचे काही दिवसापूर्वी अनैतिक संबंध सुरू झाले होते. 2 ते 4 महिने झाले अनैतिक संबंध त्या ठिकाणी त्या मुलासोबत सुरू झाले होते. त्यानंतर या मुलीने त्या मुलाला घरी बोलवून घेतलं. संध्याकाळचा 8चा टाईम होता. 8 वाजता तो मुलगा घरी आला. त्यानंतर जी काही लहान मुलगी होती त्या मुलीला त्या ठिकाणी या दोघांनी झोपू घातलं. झोपी गेल्यानंतर त्या दोघांचे अनैतिक संबंध सुरू झाले. अनैतिक संबंध एवढे काही टोकाला गेले की रात्रभर पूर्ण कपडे काढून अनैतिक संबंध सुरू झाले. आता कुठेतरी एवढ्या दिवसानंतर चान्स मिळाल्यानंतर कोणीही दोघं तुटून पडले. दोघांनी सेक्सवर्धक गोळ्या खाल्ल्या, सेक्सच्या गोळ्या घेतल्या आणि त्यानंतर त्यांचा कार्यक्रम रात्रभर सुरू झाला. जिथे टाईम भेटायचा, जितका वेळ मिळायचा तितक्या गप्पा मारायच्या आणि पुरत त्या ठिकाणी अनैतिक संबंध चालू करायचे. रात्रभर कोणीही कपडे घातले नव्हते. दोघेही त्या ठिकाणी उघडे होते. त्यानंतर एवढ्या काही त्या मुलीला जखमा झाल्या, एवढ्या काही विजा झाल्या. त्या पूर्ण शरीराचं जे काही मुलीचं मायांग होतं ते पूर्णपणे फाटलं. फाटल्यानंतर त्या ठिकाणी रक्ताचा स्त्राव सुरू झाला. रक्ताचा स्त्राव सुरू झाल्यानंतर कोणालाच काही समजत नव्हतं आणि रात्रभर त्या मुलीच्या अंगावर कपडे नव्हते. हिवाळ्याचे दिवस होते आणि पूर्ण थंडीतून त्या ठिकाणी ॲलर्जी झाली आणि त्या ठिकाणी जो काही तिच्या अंगातून रक्तस्राव झाला त्यातून त्या मुलीचा त्या ठिकाणी निधन झालं. त्या ठिकाणी खून झाला असंच म्हणावं लागणार आहे. कारण तर दोघांचे अनैतिक संबंध होते आणि या मुलांनी त्या ठिकाणी पळ काढला. जवळपास त्यानंतर पोलीस अधिकारी असतील, त्या ठिकाणी त्यांचे घरचे जे काही आई वडील असतील त्या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाले. ते जे काही लग्नाला गेले होते ते घरी आले आणि आल्यानंतर ते प्रकरण पूर्ण पाहिलं. नको त्या अवस्थेत त्या मुलीला पाहिलं. घरच्याला वाटलं की हे काय झालं, नेमकं काही समजत नाही, चोरी वगैरे झाली का हेही समजत नाही आणि पूर्ण त्या मुलीच्या अंगावर एकही कपडा नव्हता, पूर्णपणे उघडी होती. अशा पद्धतीची ती पोरगीची अवस्था होती आणि उठवून बघतो तर ती मुलगी पूर्णपणे बेशुद्ध होती. उठायला तयार नव्हती कारण तर तिचा जीव गेला होता. अनैतिक संबंधातून त्या अंगातून तिचा रक्तस्रावसुद्धा सुरू झाला होता आणि ही पोलिसाला, त्या ठिकाणच्या स्थानिक पोलिसाला घटना कळवली आणि त्या ठिकाणी त्यांची जे काही चौकशी अधिकारी असतात, ते जे काही PM करणारे लोक असतात, त्या ठिकाणी टेस्ट करणारे लोक असतात, त्या ठिकाणी हजर झाले आणि त्या ठिकाणी रिपोर्ट घेण्याकरता सुरुवात करण्यात आली. रिपोर्टिंग करत असताना असंही लक्षात आलं की त्या मुलीवर कुठेतरी विनयभंग झालेला आहे, त्या मुलीचा बलात्कार झालेला आहे असंही दिसून आलं होतं. बलात्कार झाल्यानंतर त्या मुलीचे जे काही सॅम्पल घेतलेले होते ते सॅम्पल घेतले पोलीस अधिकाऱ्यांनी आणि शेवटचा कॉल बघितला. कोणावर म्हणजे कोणत्या त्या मोबाईलवरून शेवटचा कॉल कोणाला झाला असंही त्या अधिकाऱ्यांनी तपासून पाहिलं. त्यानंतर शेवटचा कॉल त्या मुलाला गेलेला होता. तो मुलगा बाहेरगावचा होता आणि त्या मुलाला परत कायदेशीर त्या ठिकाणी बोलवून घेण्यात आलं आणि त्याला विचारपूस सुरू केली. विचारपूस केल्यानंतर समजलं की ज्या काही त्या मुलांनी घटना घडल्या होत्या, जे काही मी रात्रीला 8 वाजता आलो आणि त्या ठिकाणी आमचे अनैतिक संबंध सुरू झाले. जवळपास 4 महिने झाले असेच अनैतिक संबंध सुरू होते आणि त्या ठिकाणी सेक्सवर्धक आम्ही गोळ्या घेतल्या आणि रात्रभर त्या मुलीला मी कपडे घालू दिले नाही असं तो मुलगा सांगत होता. आणि त्यानंतर त्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर जो काही गुन्हा आहे तो स्पष्ट झाला आणि त्या ठिकाणी त्या मुलाला जेल कैद करण्यात आलं आणि अशा पद्धतीने
जे काही अनैतिक संबंध होते त्या अनैतिक संबंधातून त्या मुलीचा शेवटी निधन झालं. अशा पद्धतीने ह्या सत्य घटना घडत आहेत. आता सतर्क राहा. जे काही मुली असतील, जे काही मुलं असतील त्याला समज नसते आणि त्याला समजून सांगण्याचं काम किंवा जे काय आईवडील आहेत, आई असेल, ते आता लपून छपून न राहता त्यांना डायरेक्ट सांगा की कशा पद्धतीने अशा गोष्टी घडतात आणि असं जर घडलं तर आपला जीव जातो किंवा पळून जातात. अशा पद्धतीने जर घटना घडत असतील तर या कुठेतरी थांबल्या पाहिजेत असं तरी मला वाटते. नक्कीच तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर व्हिडिओ आवडला तर शेअर करा. जय शिवराय.